नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल SV टॉक्सवर। तर आज आपण बोलणार आहोत एक खूप मोठ्या प्रेमाच्या, श्रद्धेच्या आणि समर्पणाच्या दिवसाबद्दल, म्हणजेच वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात आणि पतीचं आयुष्य चांगलं जावा म्हणून प्रार्थना देखील करतात। पण या सणामागे एक खूप सुंदर कथा आहे, ती म्हणजे सत्यवान आणि सावित्रीची कथा। सावित्री एक राजकुमारी होती। तिला सत्यवान नावाचा एक चांगला समजदार मुलगा आवडला होता, पण लोक म्हणतात तो फक्त एकच वर्ष जगणार। सावित्री म्हणते, मी त्याच्याशीच लग्न करणार। तिचा प्रेम खरा होता। लग्न झाल्यानंतर एक दिवस सत्यवानला जंगलमध्ये काम करता करता चक्कर आली। तो पडला। यमराज आले त्याचे प्राण घ्यायला। जसा यमराज सावित्रीचे पतीचे प्राण घ्यायला येतो, ती त्याच्या मागे पळत पळत जाते आणि त्याला प्रार्थना करते की माझ्या पतीचे प्राण घेऊ नकोस। यमराज तिच्या प्रार्थनेला भोळून जातो आणि तिला म्हणतो, तुला मी वरदान देत आहे, तुला जे हवे ते माग, फक्त तुझे पती नाही। सावित्री मागते, मला बुद्धी द्या। त्यावर यमराज असे म्हणतो, मिळाले। मग ती एक शक्कल लावते आणि म्हणते, मला संतान हवा आहे। यमराज विसरूनच जातो आणि म्हणून टाकतो, मिळाला। मग ती हसायला लागते आणि म्हणते, पती नसेल तर संतान कसा प्राप्त होणार। यावर यमराज देखील पिघळून जातो आणि सत्यवानाला पुन्हा जीवनदान देतो। ही खरी शक्ती होती प्रेमाची, श्रद्धेची, सावित्रीची। वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाला दोरं बांधतात, पूजा करतात, फुलं आणि कुंकू लावतात, सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात आणि पतीचं आयुष्य चांगलं जावं म्हणून प्रार्थना करतात। प्रेम असा असावा जिथे मृत्यू पण हरत जातो। श्रद्धा अशी असावी जिथे देव पण मानतात। समर्पण असे असावे जिथे एक स्त्री संपूर्ण जग बदलते। वडाच्या पत्रात माझे विश्व ठेवले, सत्यवानसारखा प्रेम आज पण ठेवला। नाही फक्त पूजा, नाही फक्त दिवा, वटपौर्णिमा हा माझा आठवणीचा जीवा। मित्रांनो, ही कथा फक्त पुरातन नाही, ही आज पण प्रेमाच्या प्रेरणा आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा SV टॉक्सला। पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेत। प्रेमाने, श्रद्धेने। धन्यवाद।